नमस्ते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, विद्येविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. भारतात अविरत काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. ते तक्षशिला असो की नालंदा, कांची असो, कांचीचे विद्यापीठ असो की बनारस विद्यापीठ, हिंदू विद्यापीठ, हे वटवृक्ष इतका विस्मयकारक आहे की आजही त्यांच्या फांद्या IIT, IIM, AIMS ह्यात दिसत आहेत आणि फळे अनेक बुद्धिवंतांच्या रूपात त्याला नेतृत्वात दिसत आहेत, त्यांच्या नेतृत्वात दिसत आहेत. नमस्कार, मी श्रद्धा दिलीप मुळे सरस्वतीला आणि सावित्रीला वंदन करून आजचा विषय मांडत आहे, शासकीय शिष्यवृत्ती योजना आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी. तर योजना आहेत. शिष्यवृत्ती म्हणजे की एका विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, आणि ती केवळ पैशांचीच नसते, तर ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी शक्ती असते. सरकारने या योजना सुरू केल्या कारण प्रत्येक मुलाला त्याचा लाभ घेताव्यात, तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्याला शिक्षणाची समान संधी मिळावी. ह्या योजना विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी असतात ज्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, पण ज्यांच्यात शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा आहे. जर विद्यादान हे सर्वोच्च दान आहे, तर विद्या ग्रहण करण्यासाठी विद्यार्थ्यांस सहाय्य करणे हे त्यापेक्षाही जास्त मानले जाते, त्यापेक्षाही जास्त दानाचा पाया समजला जातो. तर गरिबी हा माणसाला हा भारताला मिळालेला मोठा शाप आहे. आणि ह्या गरिबीने लोकांच्या पोटाचे तर हाल केलेच आहेत, पण लोकांच्या बुद्धीचे सुद्धा या गरिबीने हाल करू नये म्हणून सरकार शाश्वत शिष्यवृत्ती सारख्या योजना भारताला विकासाकडे जाण्यासाठी शिष्यवृत्ती योजना सारखे राबवत असते. याची अंमलबजावणी करायला ते सारथी असो, भारती असो, तारती असो, आणि अमृत, महाज्योती, ते सारथी, यासारख्या असंख्य संस्था उभा करते. तसेच केंद्र सरकारचे सुद्धा शिक्षण मंत्रालय नवीन शिक्षण धोरण राबवत असते आणि यातून बरेच प्रयत्न सरकार करत आहेत. आणि मग ते बोर्ड परीक्षेसाठी असो, आर्थिक सहाय्य असेल किंवा नई रोशनी, किंवा मग नई मंजिल, हुनार हात यासारख्या अल्पसंख्याक बांधवांसाठी योजना असतील, किंवा विद्याध्ययन, विज्ञान आणि तंत्रज्ञान साठी असणारी इन्स्पायर योजना असेल, विद्यालय असेल, किंवा अनाथ बालकांसाठी योजना राबवत आहेत. अशा बऱ्याचशा योजना. महाराष्ट्र शासन सुद्धा पंजाबराव देशमुख योजना आहे, अजून राजश्री शाहू महाराज योजना आहे, अशा सावित्रीबाई योजना, अशा असंख्य योजना, अशा नानाविध योजनांच्या माध्यमातून विज्ञान, कला, समाजशास्त्र, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण यासाठी होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ पुरवत आहेत. फक्त या योजना करणे महत्त्वाचे नाही, तर त्याची अंमलबजावणी करणे तेवढेच गरजेचे आहे. आणि अंमलबजावणीसाठी ही शिक्षणात आलेल्या यशातून दिसून येते. अंमलबजावणी ही आजही भारतात बालमजुरी कमी झाली आहे, बालविवाह कमी झाले आहेत, स्त्रीभ्रूण हत्या कमी झाली आहे. याचे श्रेय ह्या योजनांना जाते, योजनांच्या अंमलबजावणीला जाते. यातून गरीब माणसाला वाटणारे
वाटणारे शिक्षण खर्चाचे ओझे कमी झाले. परत त्या शिष्यवृत्तीमुळे हे साध्य झाले. पूर्वी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रे तपासणी, बरंच अजून कार्यालयीन कामे करावी लागत असे, किंवा मग आताचा काळ जरा बदलला आहे. तर सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून तर शिष्यवृत्ती प्रक्रिया ऑनलाईन सुरू केली आहे आणि ती पारदर्शक केली आहे. तर तसेच सिंगल विंडो सिस्टीमनुसार बदल झाले आहे. ते सोपे झाले. नॅशनल स्कॉलरशिप झालं, पोर्टल या माध्यमातून विद्यार्थ्यांना घर बसल्या अर्ज करू शकतात, कागदपत्रे अपलोड करू शकतात आणि अर्जाची स्थिती पाहू शकतात. तर या योजनांमुळे हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळालेली आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरात उच्च शिक्षण घेता येते. गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देता येतात अजून, आणि मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते. ह्या योजना फक्त आर्थिक मदत नाही, तर ती आहे भविष्य काळ घडवण्याचे एक शक्तिशाली साधन. अर्थातच काही अडचणी आजही विद्यार्थ्यांना येत आहेत. त्या म्हणजे अर्ज करताना तांत्रिक अडचणी असतील, वेळेवर पैसे न मिळणे असेल, किंवा माहितीचा अभाव असेल इत्यादी, की ह्या विद्यार्थ्यांना शाळेकडून किंवा कोणाकडूनही समजले पाहिजे, शिक्षकांकडनं. पण या सगळ्यांचा उपाय सरकार करत आहेत आणि नवीन हेल्पलाईन अपडेट वेबसाईटवर देत आहेत. आणि कॉलेज लेवलवर सुद्धा शिष्यवृत्ती सेल तयार केले जात आहेत. शासकीय शिष्यवृत्ती योजना ही फक्त सरकारी योजना नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सरकारने दिलेली विश्वासाची एक हमी आहे. की ही योजना शक्ती आपल्याला शिकवते की नेमकी गरिबी अडथळा नाही, तर ती इच्छाशक्ती आणि परिश्रम करून यशाची एक गुरुकिल्ली आहे. आपल्याला फक्त ही संधी ओळखायची आहे की, आणि योग्य संधी कशात आहे ही ओळखून आणि योग्य वेळी अर्ज करायचा आहे. तर चला तर मग आपल्या शिक्षणाला आणि स्वप्नांना नवा आकार देण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनांचा उपयोग करूया आणि शिक्षण हीच खरी शक्ती आहे असे समजून हे सिद्ध करूया की शिक्षण ही खरी शक्ती आहे आणि ही खरी शक्ती ओळखून आपण ह्या यशाच्या वाटचालीवर चालूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.